नमस्कार, मी प्राची परांजपे आणि आज आपण आहोत कुंकू टिकली टॅटू या मालिकेच्या सेटवर आणि आपल्याकडे 3 वेगवेगळ्या विचारधारा इकडे आज उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. सगळ्यात पहिले तुम्हाला तिघींनाही नमस्कार. तुला हॅलो. तुम्ही तिघी कुंकू टिकली आणि टॅटू या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहात. काय कॅरेक्टर्स आहेत आणि कशा प्रकारे ही सगळी तुमची थॉट प्रोसेस असणार आहे आणि काय असणार आहे? तुझ्यापासून चालू करूया. माझ्यापासून चालू करायला काहीच हरकत नाही. कुंकू टिकली आणि टॅटू याच्यामध्ये मी टॅटू कॅरेक्टर करते आहे. माझं नाव भाग्यश्री न्हालवे आणि माझ्या कॅरेक्टरचं नाव रमा असं आहे या सिरियलमध्ये आणि मी टॅटू रिप्रेझेंट करते. टॅटू म्हटल्यानंतर फार एका शब्दामध्ये सांगून जातं की फार फ्री बर्ड असणारी मुलगी आहे ती. इंडिपेंडंट विचारांची आहे आणि तिला कोणावरही डिपेंड नाही राहायचं. म्हणजे तिला लग्नही नाही करायचं आहे, नवऱ्यावर डिपेंड नाही राहायचं आहे आणि बॉयफ्रेंड असं काही नको आहे तिला. पण तरीही ती सगळ्यांना रिस्पेक्ट देणारी आहे आणि त्याच्यामध्ये खूप धमाल मस्ती आम्ही दाखवणार आहोत या 3 कॅरेक्टर्समध्ये वेगवेगळ्या. आता आपण विचारूया सारिका ताईंना की कसं वाटतंय त्यांच्या कॅरेक्टरबद्दल, त्यांचं काय मत आहे. नमस्कार. आमच्या मालिकेचं नाव कुंकू टिकली टॅटू. या नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आमच्या मालिकेत तिघी आम्ही प्रोटॅगनिस्ट आहोत. 3 बायका, 3 वेगवेगळ्या विचारांच्या आणि कुंकू नावाप्रमाणे खूप पारंपरिक आणि आपल्या रूढी, आपली संस्कृती जपणारी असं ते कॅरेक्टर आहे. आणि माझ्या कॅरेक्टरचं नाव विभा कुलकर्णी असं आहे. विभा कुलकर्णीचं असं मत आहे, ती शिकलेली स्त्री आहे आणि तिचं असं मत आहे की मुळात कुटुंबाला एकत्र ठेवणं आणि आपली जी काही मराठमोळी संस्कृती आहे ती जपणं ही खूप गरजेचं आहे. तिच्या मते स्त्रीने शिक्षण घेतलं पाहिजे. ती स्वतःही शिक्षित आहे. स्त्रीने शिक्षण घेतलं पाहिजे पण त्याचा स्त्री गैरफायदा घेते असं विभाचं मत आहे. आणि तिचं असं म्हणणं आहे की स्त्रीमध्येच फक्त शक्ती आहे, ती म्हणजे रिक्रिएशनची. म्हणजे शी इज द क्रिएटर, शी इज द मदर. कारण एक स्त्रीच फक्त आई होऊ शकते. आणि तिचं असं म्हणणं आहे की आजकाल बायकांनी बायकांसारखं वागावं. तिचं असं म्हणणं आहे की जेव्हा बाईसारखं वागेल तेव्हा आपलं घर, आपली संस्कृती, आपली माणसं जवळ येतील. तिच्या मते लोक आता खूप एकटी झाली आहेत आणि आपली संस्कृती, एक स्त्रीचं प्रेम, तिचं आईपण हे सगळं परत आणू शकतं. ओके, मी याच्यात टिकलीचं कॅरेक्टर करते. ह्या माझ्या सासूबाई आहेत आणि ही माझी होऊ घातलेली जाऊ, धाकटी जाऊ असं आमचं कॅरेक्टर आहे. आणि जसं तुम्हाला या रिलेशनमधूनच जाणवलं असेल आपोआपच की मी यांच्यामधला ब्रिज आहे. सो ही टिकली ह्या 2 विचारधारांच्या मधला ब्रिज आहे. म्हणजे तिला परंपरांना पण धरून चालायचं आहे. तिने सासूबाईंचं पण म्हणणं ऐकलेलं आहे. ती स्वतः शिकलेली आहे त्याच्यामुळे तिच्याकडे नवीन विचारसरणी पण आहे. तीसुद्धा कॉलेजला गेलेली आहे, तिनेसुद्धा कॉलेज लाईफ एन्जॉय केलेलं आहे. पण सासूबाईंचं पण तिला पटतं आहे. तिने ते पण विचार ॲक्सेप्ट केलेत आणि काहीतरी तिकडचं काहीतरी इकडचं याचा बॅलन्स सांभाळून काही होतं आहे का, काय छान पॉझिटिव्ह करता येईल. सगळंच कुठल्याच याच्यात टाकाऊ नाही आहे, सगळंच ॲक्सेप्ट करण्यासारखं पण नाही आहे. सो जे छान छान आहे ते उचलून मग त्याला धरून पुढे चालण्याची ही टिकलीची तारेवरची कसरत इथे चाललेली आहे. कारण हो, आणि असंच मला वाटतं तुम्हाला मालिका बघताना तुम्हाला सगळ्यांनाही असंच वाटेल. म्हणजे तुम्हाला आमच्या आम्ही तिघी जे काही बोलू, जे काही सांगू ते तुम्हाला सगळंच पटेल असं नाही. तुम्हाला काही गोष्टी माझ्या पटतील, काही हिच्या पटतील, काही हिच्या पटतील. आणि मला असं वाटतं की आपण सगळेच म्हणजे आजच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये या कुंकू टिकली आणि टॅटूचं सगळंच काही थोडं थोडं आहे. प्रमाण डिग्रीज ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत, कमी जास्त आहेत, पण आपल्या सगळ्यांमध्ये हे आहे. आणि तेच आमचं सांगणं आहे की आम्ही कुठला एक स्पेसिफिक थॉट तुमच्यासमोर तुम्हाला सांगत नाही की हे असंच करेक्ट आहे. आम्ही तिघी आपापले विचार हे म्हणणंच नाही. चूक काय बरोबर आहे तुम्ही ठरवा, सगळंच ठीक आहे. हां, आपापल्या जागेवर. काय घ्यायचं. तुझी पहिली सिरियल आहे, काय सांगशील? कसा आहे एक्सपिरियन्स? सगळंच कसं वाटतंय?
हा जो काही माझा पहिला एक्सपिरियन्स आहे हा मला लाईफमध्ये लक्षात राहणारा असा आहे, कारण काही माझी पहिली सिरियल आहे आणि मी इथे सगळ्यात छोटी आहे पूर्ण सेटवर, वयाने पण आणि उंचीने पण आणि कामाने पण, सगळ्याच गोष्टींनी. हो, पण तरीही मला सगळेजण फार सांभाळून घेतात. प्रत्येकजण मला खूप प्रेम करतं, मला खूपशा गोष्टी समजून सांगतात की नाही हे असं नाही आहे. काही टेक्निकल गोष्टी असतील, काही कॅमेराच्या गोष्टी असतील, सगळ्याच गोष्टींमध्ये मला खूप मदत केली आहे प्रत्येकाने आणि अजूनही करतात. आणि ही सगळी इतकी मोठी माणसं आहेत, सगळी इतकी मोठी मंडळी आहेत की यांच्याकडनं खूप काही शिकायला मिळणार आहे मला. म्हणजे आमच्या सिरियलवर तुम्ही खूप भरभरून प्रेम करा आणि त्याच्यामध्ये माझा स्वार्थ असा राहील की मला खूप भरभरून शिकायला मिळत राहील असं मला वाटतं की म्हणून खूप छान एक्सपिरियन्स आहे माझा. अजून 8 ते 10 दिवस झालेले आहेत, पण तरीसुद्धा मला असं वाटत नाही आहे की मी इथे नवीन आली आहे. यांनी मला खूप आपलंसं करून घेतलं आहे, खूप मिसळून घेतलं आहे त्यांच्यामध्ये. आणि आता वी आर वन फॅमिली, आम्ही एक फॅमिली आहोत. मला असं कधी कधी होतं, मी पुण्याहून इकडे आली आहे तर मग मला असं आठवण येते कधीतरी, मग मला ताई म्हणतात की तू माझ्याकडे ये, कोण म्हणतं तू माझ्याकडे ये. म्हणजे इतकी काळजी घेतली जाते. नॉट आम्ही सेटवर असतानाच असं नाही, पण पर्सनलीसुद्धा सगळे खूप माझ्यावर प्रेम करतात आणि हे माझं नशीब असेल आणि हे सगळ्यांचं प्रेम आहे माझ्यावर आणि हे असंच राहू दे असं मला वाटतं. बरं, सिरियलचा प्रोमो जो आम्ही बघितला आहे त्याच्यात तू एक बास्केटबॉल खेळते आहेस आणि तुझे विचार सगळ्यांसमोर मांडतेस, तर खऱ्या आयुष्यात म्हणजे भाग्यश्री कशी आहे? भाग्यश्री अशी आहे की माझं जे शिक्षण आहे 5वी ते 10वी मी मिलिटरी स्कूलला शिकली आहे. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा जी पुण्यामध्ये आहे, मी तिकडे 6 वर्ष होते. त्यामुळे माझ्या शाळेने असं कधीही मला असं वागवलं नाही की तू मुलगीच आहेस, मुलींनी हेच करावं, मुलींनी हे करूच नये, ह्या गोष्टी मुलींसाठीच आहेत. नाही, माझ्या शाळेमध्ये असं काहीही नव्हतं. माझा 10वीपर्यंत बॉयकॉट होता. मी 10वी नंतर केस वाढवायला लागली म्हणजे ॲक्च्युली. आणि हो, ही फॅक्ट आहे अगं, माझं केस एकदम बॉयकॉट होता. आम्ही टॉम्बॉयच होते गं. पण त्याच्यानंतर जेव्हा मी जॉईंट फॅमिलीत आले तेव्हा माझ्यात बदल झाला. आणि ते याच्यामुळेच असतं की आपण घरामध्ये आजी आहे, आई आहे, या सगळ्यांच्या थोड्या गोष्टी घेऊन जुळवत आपल्याला लाईफमध्ये पुढं जायचं असतं, कारण प्रत्येक नाती गरजेची असतात. आणि बास्केटबॉलचं जर का म्हणशील तर मी बास्केटबॉल चॅम्पियन असं नव्हतं, पण मला सगळे गेम्स येतात. चॅम्पियन असं मी रनिंगमध्ये होते फक्त, आय एम अ स्प्रिंट रनर. आणि मला हॉर्स रायडिंग येतं, मला स्विमिंग येतं, मी ब्लॅक बेल्ट, कराटे ब्लॅक बेल्ट आहे, असं आहे. पण मी कोणालाही मारत नाही कारण म्हणजे आता घरी राहून थोडंसं मुलीचं काय म्हणतात ते थोडं आलं आहे माझ्यामध्ये. म्हणजे याच्याबद्दल एक किस्सा आहे की मी मारामारी केलेली आहे आधी, पण त्याच्यानंतर मग शांत झाली आहे. मग येस, थँक्यू व्हेरी मच तुम्हा तिघींना. तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात आणि तुम्हा तिघींनाही तुमच्या नवीन सिरियलसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.